पहा विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट गणित. दोन फासे एकाच वेळी फेकले असता म्हणजे 5.4 मधलं सेकंड गणित आहे. 5.1. टू dice toss at a time or simultaneously is the event on the upper face. Is the event on the upper face. The sum of the digit is at least 10. At least 10. Greater than 10 चालते, पण at least 10 म्हणजे 9, 8 चालत नाही. बी इव्हेंट पहा, पृष्ठभागांकाची बेरीज 33 असणे. 33 असणे. द सम ऑफ द डिजिट ऑन द अपर फेस इज 33. ऑन द अपर फेस इज 33. आणि पहिल्या फाशावरील अंक हा दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा असणे. मीन्स द फॉर एक्झाम्पल दिस इज ग्रेटर दॅन सेकंड, this is smaller than second, this is a greater than second, this is greater than, such a type of the element. The digit on the first die is greater than the digit on the second die. The digit on the first die is greater than digit on the second die. म्हणजे दोन फासे एकाच वेळी फेकले असता वरच्या पृष्ठभागावरील अंकाची बेरीज कमीत कमी 10 असणे, पृष्ठभागावरील अंकाची बेरीज 33 असणे, आणि तिसरा इव्हेंट आहे पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा असणे. मीन्स द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन द सेकंड डाय. आता 2 coin toss simultaneously. Of sample pace is already 1 1 1 2 1 3 1 4 1 5 6. Already teaching last few period. Means the sample pace, the number of the sample points is 36. म्हणजे तुम्हाला माहीत आहे की नमुना घटकांची संख्या 36 येते. ठीक आहे. आता पहिला इव्हेंट पाहू आपण. सोपे आहे, काही अवघड नाही. इव्हेंट ए काय दर्शवतो, तर वरच्या पृष्ठभागावरील अंकाची बेरीज कमीत कमी 10. ऑन द अप्पर पेज द सम ऑफ द डिजिट इज ॲटलिस्ट 10. ॲटलिस्ट 10 मग कशात येते पहा. अशा प्रकारचं गणित घेतलेलं आहे आपण. हे पहा 4 6 4 6 यस 5 5 ग्रेटर दॅन चालते 10 5 6 6 9 3 9 6 4 10 किती आले 4 6 4 6 1 त्यानंतर 5 5 त्यानंतर 5 6 त्यानंतर 6 4 त्यानंतर 6 5 त्यानंतर 6 6 1 2 3 4 5. नंबर ऑफ द एलिमेंट इक्वल टू 6. Number of the sample points in the space in the sample space is 6. Probability काय आपल्याला माहित आहे, P of A is equal to N of A divided by N of S. means 6 divided by 36 is equal to 6 1 6. म्हणजे probability माहित आहे आपल्याला की N of A ची मध्ये किती घटक आहेत, किती आले 6, आणि सॅम्पल स्पेसमध्ये किती आहे 36. त्यानंतर बी इव्हेंट पृष्ठभागावरील अंकाची बेरीज 33 असणे. आहे का 33 बेरीज. इकडं तर काही प्रॉब्लेम नाही. इकडं पहा लास्ट बेरीज किती आहे, लास्ट ॲडिशन किती येते, सम किती येते 6 6 12. दिस इज द एम्प्टी सेट. दिस इज एम्प्टी स्टेट. याच्यामध्ये घटक राहणार नाही. म्हणजेच किती राहतील घटक, याच्यामध्ये 0 राहणार नाही. म्हणजेच probability of B is equal to N of B divided by N of S. means 0 divided by 36. Answer is 0. 36 answer is 0. थर्ड इव्हेंट काय म्हणते, पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा असणे. फर्स्ट डिजिट इज ग्रेटर दॅन सेकंड डिजिट ऑन द अप्पर फेस. ठीक आहे. पहा मग हे एक समान आहे. हे 1 हा 2 पेक्षा लहान आहे. पहिला हा लहान आहे, हा लहान आहे, हा लहान आहे, हा मोठा आहे. म्हणजे 2 1 2 1 2 2 नाही चालणार. 3 1 चालेल. 3 1 चालते. 3 2 3 3 3 नाही. आता हे लहान होत चालेल. इथं इक्वल आले. आता लहान म्हणजे 3 2
त्यानंतर 4 1 4 2 4 3 4 1 4 2 4 3 5 1 5 2 5 1 5 2 5 3 5 4 5 4 5 हे नाही छोटे आहेत पहा 6 1 6 2 6 3 6 4 इथपर्यंत चालतात मोठे आहेत पण हे इक्वल आहे म्हणजे 6 1 6 2 6 3 6 4 6 1 6 2 6 3 6 4 6 5 this complete 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 6 1 11 12 13 14 15 कॉमा आहे कॉमा जरा मोठा झाला बघून घ्या एकदा मग काय एन ऑफ सी बरोबर